रिलॅक्स, सेम पोझिशन, बस. तू पण खाली बस. इकडे दुखलं बघा, हा पॉईंट दुखतोय, इकडे काय दुखणार नाही, इथे दुखेल बघा. आता ही जी नस आहे तुमच्या मानेपासून हा भाग दुखत असेल, हात दुखत असेल, हा भाग दुखतो. ही जी नस आहे, ही नस डोक्यामध्ये जाते, इकडे दाबलं तर दुखतंय, इकडं इकडे काही दुखणार नाही. आणि हीच नस छातीमध्ये जाते, थोडी इथे दुखेल, इकडे काही दुखणार नाही. होतं हो नाही तर नाही सांगा, इकडे काही दुखत नाही पण इकडे दुखत. हा, इथं दुखतंय बऱ्यापैकी. कुठून बसायचं, मांडी घालून बसा. आता तुमच्या मानेमध्ये थोडं पुढे सरकायचं. तुमच्या मानेमध्ये हा जो स्पायनल कॉर्ड आहे ते इथे C4 C5 मध्ये डिक्स वरून खाली सरकले. आता डिक्स सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 3 ते 5 वर्ष. म्हणजे याच्या आधी तुम्हाला मानेमध्ये उसवून भरायची किंवा चमक भरायची, 1 ते 2 दिवस राहायची, एखादी गोळी घेतली, त्याला काही मूग वगैरे लावलं, शेकवलं, ते कमी होऊन जायचं. याच्या आधी होत असेल तुम्हाला कधी? माईक सगळं सांगणार. तरी डिक सरकल्यानंतर, डिक सरकून भरपूर दिवस झाले, पण जसं जसं याच्यातलं जे कार्टिलेज असतं, गादी असते, जशी जशी सरकायला लागली, गादी जशी सरकायला लागली तशी ही जी वेन्स आहे ही ना जपली जाते. पण त्याच्यातलं जे कार्टिलेज बाहेर आलं, जशी जशी ही वेन्स जपली गेली, ही जी वेन्स ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर आणि हाताला कनेक्ट. म्हणून तुमचं ही जी वेन्स ब्रेनला कनेक्ट आहे, तुमचं अर्ध डोकं दुखेल. हीच नस छातीला कनेक्ट आहे, पाठीला कनेक्ट आणि हाताला कनेक्ट. ओके, मग ह्या कुशल झोपले तर या साईड याला बरोबर. आता यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. याचा सर्वायकल स्पाइनचा एमआरआय केला ते स्पष्ट दिसतं तुम्हाला मायग्रेन नाही. हा आहे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणून त्रास. म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला न झाल्यामुळे तुम्ही पाठीमागून डोकं दुखत असतं. म्हणजे ज्या दिवशी मायग्रेनचा कधी त्रास होतो ते सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही प्रवास जास्त केला, हार्ड काम केलं, वजन उचललं, डोक्यावर वजन, खांद्यावर वजन घेतलं, उशी जास्त गेली किंवा उशा 2-2 घेतल्या, त्यावेळेस जास्त त्रास होतो. म्हणजे दगदग ज्यावेळेस जास्त झाली की डोकं जास्त भयंकर होतं. उठताना बसताना जो हात खाली टेकवला तर तो प्रॉब्लेम वाढतो. याला समजा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. आता हा कार्टिलेज जे असतं ते का बाहेर येतं, उशा 2-2 घेणं, मान मोडणं, डोक्या वजन, खांदे वजन घेणं, त्याच्याने ते कार्टिलेज सरकतं. आणि जी डिक सरकते त्याचं कारण हातावर पडणं, मानेवर पडणं, मानक्याला झटका बसणं, मानेला झटका, त्याच्यामध्ये डिक सरकते. डिक सरकून भरपूर दिवस झाले, पण डिक सरकल्यानंतर कोणत्या प्रकारचे जास्त त्रास होते. पण जसं जसं कार्टिलेज म्हणजे गादी जशी जशी सरकते तसा हा प्रकार वाढतो. म्हणून तुमच्या उजव्या हाताला ताकद कमी, याला जास्त जाणवत असेल कामामध्ये, याला ताकद कमी वाटेल, याला जास्त. आता जेव्हा प्रॉपर डिक्स पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवलला जाईल, तेव्हा ही वेन्स प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन त्याच्यातनं होईल. पण मरेपर्यंत जर तुम्ही याच्यावरती गोळ्या औषध खात बसले, हा आजार परमनंटली मेडिसिनने बरा नाही होत, टेम्पररी होतो, 2 महिने, 3 महिने, 6 महिने. पण तुम्ही परत नियम तोडला, हा त्रास परत बेक चालू. म्हणून ह्या आजाराला तुम्हाला आयुष्यभर नियमात राहायचं. ज्या दिवशी मी सांगितलेले नियम तोडले, तुम्हाला हा त्रास 1,001 परत होतो. पण तुम्ही माझ्या सांगितलेल्या नियमात राहिले, पुढचे 30 ते 60 वर्ष तुम्हाला पुढे जायची गरज नाही, परत होणार नाही. म्हणजेच नियम काय ते ऐकून घ्या. याला डोक्यावर वजन घेणं, 15 किलोच्या पुढे डोक्यावर वजन, खांद्यावर वजन घेणं चालणार नाही. घेतलं डिक्स परत जागा सोडेल, गादीला सूज येईल, नस म्हणून ब्लड सर्क्युलेशन कमी दाबात. दुसरं, मानेला झटका दिला, उशा 2-2 घेतल्या, हा त्रास परत होणार. हातावर पडले, उठताना बसताना हात खाली, परत परत टेकवत गेले, त्रास परत होईल. पालतं जास्त झोपायचं नाही. जो हात दुखतो त्याच्यावर पुढचे 3 महिने झोपायचं. एकदा जो हात दुखतो त्याच्यावरती पुढचे 3 महिने नाही झोपायचं. एकदा डिक सेट झाली, कोशिका स्ट्रॉंग झाल्या, हा प्रॉब्लेम रिकवर होतो. जसं की आपण 4 व्हीलरची व्हील अलाइनमेंट करतो, एखाद्या खड्ड्यातून गाडी आदळली, अलाइनमेंट बिघडतो. पण लिमिट पेक्षा जास्त तुम्ही अलाइनमेंट बिघडलं तरी गाडी चालवली, चाक 1 साईड असतं. तसं स्पायनल कॉर्ड कधी ना कधी यांना झटका बसण्याची जागा सोडून दिली, पण त्याचं स्पायनल कॉर्ड परत पूर्वस्थितीत न गेल्यामुळे त्याच्यातले कार्टिलेज असतं गादी, ते हळूहळू घसली जाते आणि बाहेर येत जाते. त्याच्यातनं ते प्रत्येक स्पायनल कॉर्ड म्हणा डिक्स मध्ये एक वेन्स बाहेर पडते. ज्या कार्टिलेज वरती वरनं त्या वेन्स वरती दाब पडला, ती वेन्स दबली जाते, ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. म्हणून तुम्हाला मायग्रेनचा त्रास, हाताचा, सर्वायकलचा प्रॉब्लेम, असे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून मायग्रेनसाठी तुम्हाला डॉक्टर सांगितलं असेल आयुष्यभर गोळी डोकं दुखलं की गोळी खावं लागेल, बरोबर. मायग्रेन 2 कारणामुळे होतं.
एक ब्रेन ट्युमरमुळे आणि एक सर्वायकल असं ब्रेन ट्युमरमुळे असेल तर त्याला जास्त प्रमाणात झालं तर त्याचं ऑपरेशन केलं जातं आणि सर्वायकलमुळे असेल तर ते बरेच डॉक्टरांना मायग्रेन हे तुम्ही शक्यतो न्यूरोलॉजिस्टकडे जाता ब्रेन स्पेशलिस्टकडे जाणार ब्रेन स्पेशलिस्ट सर्वायकलचं नॉलेज नसतं आणि सर्वायकल स्पेशलिस्टला स्पाइन स्पेशलिस्टला ब्रेनचं नॉलेज नसतं म्हणून ते जुळत नाही होत असं पण हे आमचं नाडी परीक्षण बऱ्यापैकी समजतं त्याला 3 ते 5 दिवसानंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल पण 20% प्रॉब्लेम मरेपर्यंत राहणार म्हणजेच तुम्हाला जे सांगितलं की नियम तोडले का हा त्रास परत होतो कारण की त्याच्या स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूच्या कोशिका आहे ते 100% स्ट्रॉंग नाही होऊ शकत तुमचं इथून पुढे लिमिट आहे लिमिट तोडलं की तुम्हाला त्रास परत होणार पण तुम्ही लिमिटच्या आत राहिले तुम्हाला आयुष्यभर त्रास होणार नाही याची गॅरंटी माझी पण तुम्ही लिमिट क्रॉस झाले पुढच्या 15 दिवसानंतरच ट्रीटमेंट झाल्यानंतर फरक पडलाय पण लिमिट तोडलं की पुढच्या 15 दिवसात परत त्रास होईल याची गॅरंटी पण माझी असं समजलं चालतो सोबत ते 10 दिवसाची प्रोसेस असेल प्रॉपर एकदा झाली ओके आज खाली समजलं याच्या आणि कोणाला दाखवलं होतं नाही तुमच्याकडे आले त्यातून माहित एकदाच आले वाटतं बस इकडे रिलॅक्स हे आमचं टाकतो का की तुमच्यासोबत बाकीचे पण सावध व्हावे आणि बरे व्हावे बाकी दुसरं काही कारण की जो होतो आता मायग्रेन जसं तुम्हाला आहे तसं बरेच पेशंटला माहिती नाही मायग्रेन मला का झालं जसे नियम जरी पाळले तर माझं म्हणणं असं आहे की 80% ते पेशंट बरोबर होणार असं नियम असं उशी एकदम फॅट घ्यायची उशी नाही घेतली तरी त्रास आणि जास्त घेतली तरी त्रास डोक्यावरती करून झोपायचं शरीराचा नियम आहे जेवढं तुमचा दंड दाबल्यानंतर तयार होतो तेवढी लेंथ तुमची उशीची ओके कसं जेवढी तुमची तब्येत दाबल्यानंतर तयार होईल असं आडवा करायचा असं उभं दाबल्यानंतर एवढी हा असतो निसर्गाचा नियम म्हणजे जेवढं तब्येतशीर असतो तो दंड तेवढाच असतो असं आहे हा निसर्गाचा नियम जसं की जो व्यक्ती उशी न घेता दंड डोक्याखाली ठेवतो त्याला मानेचा त्रासच होत नाही पण व्यक्ती काय करतो उशी घेतो आणि डोक्याखाली हात घेतो असं योगी तर पायकडे डोकं तिकडे फक्त मानेचाच प्रॉब्लेम आहे ना हा ओके ठीक आहे बघ डोकं इकडे जरा सर्व झोपायचं होता पाय बघ रिलॅक्स एकदम बस आणि क्रॉस झोपा आता फक्त माझ्याकडे रूम करा करा असे असे आहे करा हा बस रिलॅक्स रिलॅक्स सेम पोझिशन पाय इकडे डोकं तिकडे उठा 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 डोकं तिकडे पाय इकडे माझ्याकडे तो करा बस रिलॅक्स